गेले 4 दिवसापासून झाले आपण धर्म सांभाळणाऱ्या आणि आयुष्याची राख रांगोळी करून घेणाऱ्या, वडिलांचे स्वप्न हातावरती पेलणाऱ्या, रात्रंदिवस संघर्ष करणाऱ्या, राजनीती धुरंधर राजाधिराज छत्रपती शिवाजी राजांच्या जीवन चरित्राचं कथन आपण इथे ऐकत आहोत, करत आहोत मंगलमय वातावरणामध्ये. खरंच माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखा पुन्हा राजा होणे नाही. वा गायक मंडळी वा. राजे महाराज येथील जन्माला येऊन गेले. अनेक राजे महाराजांनी आपल्या दरबारामध्ये माता माऊल्या नाचवल्या, पण कालच कथा ऐकली, माझ्या छत्रपती शिवाजी राजानं माझ्या माऊल्या वाचवल्या. माझ्या राजासारखा पुन्हा राजा होणे नाही. अहो घरातल्या माणसांबरोबर हे लढू शकतो, पण आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, फिदरशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोगल, सुलतानी सत्तेबरोबर लढणं इतकी सोपी गोष्ट नव्हतीच. परकीयांपेक्षा स्वतःच्या रक्ताच्या माणसांबरोबर राजांना लढण्यामध्ये निम आयुष्य झुंज करावं लागलं, खर्च करावं लागलं. काल रात्री कथा पाहिली आपण. हा मुसलमान नव्हता, दुसऱ्या तो हिंदू धर्माचाच होता, ब्राह्मण जातीचा होता. पण नाही माझ्या माय माऊलीच्या पदराकडे एखाद्याने वाकडी नजर करून पाहिली तर उद्या त्याचाही कोणाचाही चौरंगाच होणार. मग अगदी ती गलती स्वतः शिवाजी राजांकडून जरी झाली तरी शिवाजी राजे म्हणायचे तोच चौरंगा आम्ही आमचा देखील करू. ही ताकद वेगळी. राजे शहाजी राजांनी खासे माणसं आता बंगळुरूहून पाठवले होते. स्वराज्य गोमट होऊ लागलं. आयुष्यामध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं नियोजन असायला हवं. वा 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 वा. आमच्या कलाकारांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा प्लीज. विजय सर, तुम्ही म्हणत असाल शेलार महाराज एवढे बोलतात कसे? हे वाद्य आम्हाला बोलतं करतात आणि हे कलाकार आम्हाला बोलते करतात. आमच्या या संघर्ष करणाऱ्या ऑल कलाकारांसाठी जोरदार डीजे वाला आवाज दे थोडासा. या कामाचं नियोजन केलं, वा वा, असाच राहू द्या आता शेवटपर्यंत. प्रत्येक कामाचं नियोजन हे तुमच्याकडे आणि एकदा का तुमच्या प्रत्येक कामाचं नियोजन चोख आणि परफेक्ट झालं की मग विजय मला तुमच्या गळ्यात. आमचे छत्रपती शिवाजी राजे म्हणतात, पंत काका, प्रत्येक कामाचे नियोजन हे चोख असायला हवे. माझ्या छत्रपती शिवाजी राजाने 2च मिनिटात अफजल खान फाडला. फक्त 2. नियोजन तब्बल 10 महिन्यापासून चालू होतं. एखादा मिनाल 2 मिनिटात अफजल खान फाडायचा होता तर 10 महिने संघर्ष करायचं कारण काय? माझे राजा जर 10 महिने संघर्ष करत नव्हते, नियोजन टॉन प्लॅनिंग करत नव्हते तर 2 मिनिटात विजय मला गळ्यामध्ये पडत नव्हते. आज आमच्या हातामध्ये गळ्यामध्ये टाकलेला तुम्ही आज हा माळ, हा हार, हा किती रुपयाचा आहे हे महत्वाचं नाही, पण ही जागा आम्हाला त्या जागेपर्यंत येण्यासाठी किती वर्षाचा संघर्ष करावा लागला हे आमच्या जीवाला माहिती. खरं तर आवर्जून सांगेल की या प्रत्येक जन्माला आलेल्या लेकरांची या भारतातच नाही, अगदी बाहेरच्या देशातल्या ही प्रत्येक खुर्ची तरुणांनो, मुलांनो आणि मुलींनो तुमची वाट बघते.
बस बस फक्त तुम्ही त्या खुर्चीच्या लायक होत्या, खुर्चीच्या तुम्ही पात्रतेचे व्हा. या जगातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या खुर्च्या तुमच्या आमच्यासारख्या टॅलेंट विद्यार्थ्यांची मुलांची वाट पाहतायत. बस फक्त तुम्ही त्या पात्रतेचे व्हा. नाहीतर गंमत अशी झाली आहे, आम्ही आमचे मुलं शिकवतो. काही काही ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो. विजय सर तुमच्यासारखे कार्यकर्ते आम्हाला चहा प्यायला घेऊन जातात घरी, आणि घरी गेल्यानंतर म्हणतात आम्हाला, महाराज महाराज आमचं एक पोरग युरोपला, एक पोरग थायलंडला आहे, एक फ्रान्सला आहे, एक शास्त्रज्ञ झाला, एक डॉक्टर झाला, एक लय मोठा तज्ञ झाला. बघा लाखोचं पॅकेज आहे त्यांना. येणं काय लेकरांचं होत नाही. खरं आहे तुमच्या लेकरांचं कौतुक आम्हालाही आहे. आणि तुमच्या रक्तातल्या लेकरांनी जन्माला यावं आणि तुमच्या लेकरांनी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी जावं ही अभिमानाची गोष्ट आहेच. तुमचा मुलगा या भारत मातेच्या रक्तात जन्माला आला, इथे मातीत जन्माला आला. त्याच्या बुद्धीचा उपयोग या भारत देशासाठी व्हायला हवा का दुसऱ्या देशासाठी व्हायला हवा? सोपं उदाहरण आहे. तुम्ही मुलगा जन्माला घातल्यानंतर तो कामात आल्यानंतर नुसता मुलगा जन्माला घालायचा आणि काम करायला लागल्यावर काय शेजाऱ्याच्या घरात सोडायचा का? मग तुम्ही तुमचे मुलं दुसऱ्या देशामध्ये का जाऊ दिले? याच्या पाठीमाग आर्थिक परिस्थिती तशीच आहे आणि राज्यशास्त्रही त्याच पद्धतीचं आहे, राजकारणही त्या पद्धतीचं आहे. आपले राज्यकर्ते आपल्या तरुण विद्यार्थ्यांना, तरुण टॅलेंट बुद्धीला कधी आपल्या भारत देशामध्ये जागा देत नाही. विजय सर आजही भारत देश विज्ञानाच्या बाबतीत बाहेरच्या देशांपेक्षा 50 वर्षांनी विज्ञानानं हा आपला देश पाठीमाग आहे. आणि आजही आपल्या भारत देशापेक्षा बाकीचे देश विज्ञानाच्या बाबतीत 50 वर्षांनी पुढे. याचं काय कारण? बाहेरच्या देशामधले शास्त्रज्ञ जवळ 60 ते 70% शास्त्रज्ञ आपल्या भारत देशातले. आणि विजय सर मला सांगा, आपल्याच विद्यार्थ्यांना जर आपल्या भारत वाशियांना जर योग्य ती खुर्ची दिली, माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी काल मी सांगितलं कशा मावळ्यांचं सिलेक्शन केलं, गुणवत्तेच्या जोरावर. अरे आरक्षण नाही. आज जर आपल्या राज्य शासनाने जर आपल्या प्रत्येक टॅलेंट विद्यार्थ्याचं, तरुणाचं जर बुद्धीचं सिलेक्शन योग्य जागेवर केलं तर आपल्या लेकरांच्या बुद्धीचा उपयोग दुसऱ्या देशाला होण्यापेक्षा, दुसऱ्या देशाने 50 वर्ष आपल्यापेक्षा पुढे जाण्यापेक्षा आपला भारत देश 50 वर्ष पाठीमागं नाही, 50,000 वर्ष बाहेरच्या देशापेक्षा पुढे जाईल. ही ताकद आपल्या तरुणांच्या मस्तकामध्ये. पण आपले माणसं आपल्या माणसाला जागा देत नाहीत. हे दुर्भाग्य. इंदोरला एक घटना घडली. व्हॉट्सअपला मला आलं होतं, युट्यूबला वगैरे ढळकलं बातम्याला. मुलं परदेशामध्ये शिकायला होती. बापाचा 1 महिना झाला देह घरामध्ये सडला 30 दिवसापासून, आणि 20 दिवसापासून आईचा देह घरामध्ये सडला. अक्षरशः त्या देहामध्ये किडे मकोडे पडले, वास येऊ लागला, दुर्गंधी येऊ लागली. नंतर महानगरपालिका आली आणि वाळलेला पापुडा तो सापळा उचलला आणि नंतर तिकडे पटांगणात नेऊन जाळला. इतिहास काय तर त्यांचे मुलं दुसऱ्या देशामध्ये. अरे आम्ही काय शिकवलं? अरे काय आमच्या लेकरांना काय शिकवलं? स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या व्यासपीठावरती गेले, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये. स्वामीजींना काही मिनिटाचं भाषण केलं. स्वामीजींचं भाषण झालं. स्वामीजींचं भाषण झाल्यानंतर कोणीतरी आला आणि स्वामीजींना विनंती करून बोलू लागला. स्वामीजी हम आपको एक रिक्वेस्ट करना चाहते हैं. बस आपकी विद्वता इतनी है कि हमें ऐसा लगता है कि आप हिंदुस्तान में मत जाइएगा, आप हमारे अमेरिका में रहेगा. आपको जितने चाहिए डॉलर्स दे जाएगा, जितना चाहिए मनी दिया जाएगा. स्वामी जी प्लीज आप हमें मदद करो, यहाँ से मत जाओ. स्वामी विवेकानंद काय म्हणले? लीलाधरजी, अरे आम्ही तुमचा पगार घेण्यासाठी आलो नाही. पैसा कमवायचा असता तर आमच्या भारत देशामध्ये सुद्धा पैसा होता. पण आमची भारतीय संस्कृती काय क्वालिटीची आहे, काय योग्यतेची आहे, आणि या पृथ्वीवरच्या प्रत्येक मानवासाठी किती महत्वपूर्ण आहे हे सांगण्यासाठी आम्ही एवढ्यासाठीच आलो होतो, तुमचे गुलाम होण्यासाठी नाही.
आमच्याही विद्यार्थ्यांनी देश विदेशामध्ये जावा, आम्हालाही वाटतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कथा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कधीतरी आमची अमेरिकेमध्ये व्हावी, थायलंडमध्ये व्हावी, फ्रान्स, जपान, इटली, चायना. आणि तेवढं जर आमचं कर्तृत्व त्या क्वालिटीचं असेल तर तुमच्या आशीर्वादाच्या बळावर आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या बळावर या कलाकारासहित आम्ही त्या पार झेंडा राजांचा फडकून माघारी येऊच येऊ. 8-10 दिवस जाऊ पण तिथंच लगेच बायका करून तिथं नाही राहणार, आम्ही माघारी येणार. ठेवतो तो बाय आएंगे ना ह्या मारत्यान वय अरे यांना बी जाऊ की घेऊन येरा. आमच्या दत्तबाई म्हणते ना हाय त्या मारतील की यासनी घेऊन जाऊ आपण. सांगायचा मुद्दा एक आहे. अरे आमचे ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आळंदीमध्ये होतो. बाहेरच्या देशातले शास्त्रज्ञ ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन फिरायचे. दत्तबाई ज्या दिवशी आमच्या आळंदीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा समाधी सोहळा चालायचा ना, त्याच वक्ताला बाहेरच्या देशातले शास्त्रज्ञ डोक्यावरती ज्ञानेश्वरी घेऊन फिरायचे, मिरवणूक काढायचे. गावातल्या रस्त्यावरच्या लोकांनी त्यांना विचारलं, एवढे टॅलेंट, एवढे विज्ञान, एवढे विज्ञानाला जन्माला घालेले माणसं आणि कोणत्या पुस्तकाला डोक्यावर घेऊन नसतात? त्यांनी कोणीतरी विचारलं, डोक्यावर काय घेऊन नसताय? त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर. हे ज्ञानेश्वरी काय प्रकार आहे, हे कुठले? ते म्हटले आमच्या भारत देशातली, महाराष्ट्रातली. आय एम ग्रेट इंडिया, आय एम ग्रेट महाराष्ट्र, आय एम ग्रेट पुणे, आय एम ग्रेट संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. अरे आज जर तुम्ही 50 वर्षांना विज्ञानाच्या बाबतीत जर पुढे असाल तर याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा सिंहाचा माट्या ज्ञानेश्वरीचा. म्हणून अखंड हिंदुस्थानाला आम्हाला सांगावं असं वाटतं, अरे व्हॉट्सअप वाचू नका असं म्हणणार नाही, फेसबुक वाचू नका असं म्हणणार नाही, पत्र वाचू नका असं म्हणणार नाही, पेपर वाचू नका असं म्हणणार नाही, बातम्या वाचू नका असं म्हणणार नाही. पण उभ्या आयुष्यामध्ये जर वाचायचं झालं